काय झालंय? हा, हे पेपर वाचून घ्या तुम्ही दोघं. हे काय? 7/12 आहे आणि रामाश्रयाच्या सेलडीटचे पेपर्स आहेत ते मी आणून देते तुम्हाला. हा अगं पण मग हे तू कपिलला का नाही दिलास? म्हणजे तू भेटली नाही आहेस का त्याला? चल तू आतमध्ये तर चल 1 मिनिट. हिरेन नको, मला उशीर होतोय. तुम्ही पेपर्स वाचून घ्या, मी निघते. बाय. अगं गौरी, हो नाही पण हा जो इथं मुद्दा आहे. गौरी का गेली? गौरी इथे आली होती कधी? आता भेटली ना मला. पण मग काय इथे न येता आमच्याशी न बोलता काय निघून गेली? तुला खरंच कळत नाहीये का ती इथून का गेली ते? नाही का? तुम्ही एवढे जवळ जवळ थांबलेत, हे बघून तिला काय वाटणार आहे बिचारीला? कपिल, आय एम सॉरी. माझ्या अति उत्साहामुळे गौरीला गैरसमज झालाय. मी जाऊन तिच्याशी बोलू का? आर यू क्रेझी मल्लिका? तुला काय वाटतं तुझं ती ऐकून घेणार आहे? तिला आवडेल हे तू जाऊन सांगितलेलं? तुला तरी आवडलं असतं का? नाही कपिल बाबा, तूच जाऊन तिच्याशी बोलून घे. ती खूप गोड मुलगी आहे आणि माझ्यामुळे गैरसमज झालेला मला नाही आवडणार. मला तिला हर्ट नाही करायचंय रे. हिरेन तू चल ना माझ्याबरोबर. ह्या अशा सिच्युएशन्स कशा हँडल करायच्या मला माहित नाही रे. सॉरी, या अशा गोष्टी आहेत ना स्वतःच्या स्वतः शिकायच्या असतात. आणि काय रे, तू कधी आलास माझ्या बायकोला समजवायला की मला का उशीर झाला ते? अरे आता मला काय माहित हे एवढं अवघड असतं. आता समजलंय ना, मग भोगा आपल्या कर्माची फळं. माझ्यामुळे नाही, फक्त तुझ्यामुळे नाही, माझ्याही लक्षात नाही आलं. हरकत नाही, मी जातो समजावतो तिला. पण हिरेन तिला नाही पटलं तर मग प्लीज तू येशील का समजवायला? की तिला सांग ना आमच्यात असं काही नाहीये. बालका, हीच तुझी सत्व परीक्षा. जा आणि तुझ्या होणाऱ्या बायकोला मस्का मार. गौरी, ए गौरी, काय झालंय? कुठे काय? काहीच नाही. गौरी, मी तुझा बाप आहे. मी तुझा चेहरा वाचू शकतो. सांग बरं मला काय बिनसलंय? मल्लिका. मल्लिका तुला काही बोलली का? सतत का कपिलाची कटलेली असते? प्रियकराच्या सोबत सतत एक मुलगी पाहून जळणं ही सुद्धा एक प्रेमाची निशाणीच आहे. ओ तुम्ही आता मला फिलॉसॉफी सांगू नका. तुमच्या मुलीचं त्या मुलाशी लग्न ठरलंय. तुम्हाला काहीच नाही वाटत का? काय वाटायचं त्याच्यामध्ये? अगं असं होतं, खरं होतं, सांगतो तुला. आता हा मानापमानाचा खेळ पुरे झाला. मला सांग बरं काय झालं? ओ कुठे काय? तेच मी तुला विचारतोय, कुठे झालं, काय झालं? हो खरंच काही नाही. इंदू, मनात असेल ते बोलावं. तू मनातलं बोलली नाहीस ना की ते तुझ्या पोटात राहतं आणि मग ते तुला पचत नाही, त्याचा तुला त्रास होतो. हे असं न पचलेल्या गोष्टी पोटात राहणं आरोग्याला घातक असतं की नाही? बोल बरं. आणि मी बोलले ना किंवा म्हणता मी बोलते म्हणून. अगं तू योग्य बोलीस तर आम्ही काहीच म्हणणार नाही, पण ते तुला जमत नाही ना. हे बघा, मला ते योग्य का अयोग्य ते काही कळत नाही. हा,
तुला नसलं कळत ना तरी लोकांना योग्य की अयोग्य ते कळतं ना. माझ्या जे मनात येतं ना ते मी बोलते. मग बोलावं, मनात ठेवू नये, बोलून मोकळं व्हावं. आता कपिल आणि मल्लिकाचं काहीतरी चालू आहे असंच तुला म्हणायचंय की नाही? काही काय बोलताय तुम्ही? अरे या खेपेला तुला काही वेगळं बोलायचंय का? वा वा, ऐकून खूप आनंद झाला. सांग बरं. मला ना खूप टेन्शन आलंय हो. म्हणजे आता तुझी शुगर वाढणार? अहो ते कळतंय मला, पण ना ते टेन्शन कसं टाळायचं ना तेच कळत नाही. सोपी गोष्ट, टेन्शन घ्यायचंच नाही. नो टेन्शन. सांग बरं काय झालं? कपिलचं टेन्शन नाहीये हो, पण ती बया मल्लिका सारखी असते ना कपिल बरोबर, तिची भीती वाटते. नाही म्हणजे तिने कपिलला जाळ्यात अडकवलं नाही ना म्हणजे मिळवली. वाटलंच मला तू हे असंच काहीतरी बोलणार. इंदू मला सांग, तू कपिलला कितपत ओळखतेस? असं काय विचारताय? मला एकदाच फायनली सांगून मोकळी हो, कपिलवर तुझा अजिबातच विश्वास नाहीये का? तसं नाही, म्हणजे हो की नाही एवढंच मला फक्त ऐकायचं आहे. तसं नाही सांगता येणार. याचा अर्थ तुझा कपिलवर अजिबात विश्वास नाही. पण ध्यानात ठेव, कपिल हा शेवटी कपिल साठे आहे. फसवणूक करणं त्यांच्या रक्तातच नाहीये. हो, पण ती मल्लिका ती नाहीये ना साठे. आणि मला तर बाई तिच्या एकूण धावपळीवरून वाटते की तिला व्हायचंय साठे. मल्लिका पण तसली नाहीये ग इंदू. तू ना जरा बोलण्याआधी विचार करत जा. म्हणूनच मी टाळत होते बोलणं. तुम्ही काय करता? दर वेळेला ना आधी माझ्या मागे लागता, इंदू बोल बोल, आणि मी बोलले की मलाच ओरडता. म्हणूनच टाळत होते मी बोलणं. इंदू, असं काही बोलणं टाळण्यापेक्षा असा विचार करणं टाळलंस ना तर खूप बरं होईल. इंदू, तुझ्या या स्वभावामुळे तू आजवर स्वतःचं खूप नुकसान करून घेतलंस. पण आता नको प्लीज. आता जर तू काही बोललीस आणि ह्यावेळी काही घडलं, मी तुला माफ नाही करणार. इस्माईला, तुला दगडू काशाबा परब याच्याबद्दल काही माहिती आहे का? हा तोच ना ज्याने मालकांविरोधात केस टाकली होती ती. अरे मालक जेव्हा हाता आले होते ना तेव्हा त्याच्यामुळेच अडकले होते पोलीस स्टेशनात. अरे आता मालकांना त्यांनीच पळवलं होतं म्हणे. हे तुला आज कळतंय? हो, मला हे माहितीच नव्हतं. अरे बाबा, तो टॅक्सी ड्रायव्हर पण त्याचाच माणूस होता. त्यानंच मालकांना पळवलं. का तर म्हणे साठ्यांनी त्याची जमीन हडपली. याचा काय संबंध? कोण आहे हा? नाही, मला पण तसं क्लिअर माहित नाही, पण म्हणतात तो खापरी गावचा कोणतरी परब आहे. पूर्वी तिट्यावर बसलेला असायचा, लय बोल वचन द्यायचा आणि दारू पिण्यात तर एक नंबर. किट्यावर बसणारा हा बडबड्या बेवडा आणि तो रामाशरावरती हक्क सांगतोय. नाही, मला पण काय माहित नाही, पण त्यांच्या बापजादांचा काहीतरी मॅटर असेल ना. आपल्याला काय करायचंय? अरे बाप जादांचा ना, मग आत्ता काय त्याचं? आणि काय काय त्याचं काय म्हणणं आहे? हा, साठ्यांच्या पूर्वजांनी त्याच्या पूर्वजांची जमीन लाटली. हो. हा, अरे साठ्यांनी कधी कुणाच्या दमडीला सुद्धा हात लावलेला नाहीये आणि या फाटक्याची जमीन हडप करणार आहेत. बघ ना, मला तर वाटतंय ना त्याला येड लागलंय. पैशाची लालूच सुटली आहे त्याला. इस्माईला, तो तुला तिठ्यावर दिसला ना, त्याला बखोटीला पकडून इकडे आण. हो. बघ मी काय करतो ते. त्याला चेचूनच काढतो. त्याची खांडोळी खांडोळी करतो का नाही बघ. अन्या तू शाकाहारी आहेस, तुला ही भाषा शोभत नाही. ए गपरे, शाकाहाऱ्या मांसाहाऱ्या. हा, अरे शाकाहारी देवानी सुद्धा दानवांना लढूनच मारलेलं होतं आणि मी तर माझ्या देव माणसासाठी हे करणार आहे. तू आण त्याला. त्याला आहे ना यानेच कापून काढतो बघ. जी गोष्ट मला कधी मिळणारच नाहीये त्याचा मी का विचार करू? का झुरत राहू मी त्याच्यासाठी? मी हे कोणालाही सांगितलेलं नाहीये, फक्त तुला सांगते. आय थिंक आय एम इन लव्ह विथ यू. मला माहिती आहे की त्या दोघांमध्ये काही नाही आहे. इवन त्यांच्या वागण्यातनं पण असं काही जाणवत नाही. ती नुसती समोर आली तर मी तिच्याशी बोलले सुद्धा नाही. आपल्या वागण्यातनं आपण कुणालाही संधी नाही द्यायची आपल्यावर बोट ठेवायची. तू तिच्याशी मैत्री केलीस ना तर तिच्या मनात काय चाललंय ते ओळखू शकशील.